राज्याच्या राजकीय इतिहासातला पहाटेचा शपथविधी 3.5 वर्षांनंतरही तितकाच गाजतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पहाटेचा शपथविधी हा गुगली होता असं वक्तव्य केल्यानंतर 2 दिवसांपासून त्याचे पडसाद उमटतात। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट। गुगली कसा टाकायचा कुठे टाकायचा ही जरी खेळलं नसतं तर माहीत होतं। त्यांच्या गुगलीमुळे मी बोल्ड व्हायच्या ऐवजी त्यांचे पुत्र अजित पवारच बोल्ड झाले। राजकारणात गुगली टाकण्यात माहिर असलेल्या शरद पवारांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीवरून धुरळा उडवून दिलेला आहे। जागतिक क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदावर राहिल्यामुळे गुगली कसा टाकायचा आणि विकेट कशी घ्यायची हे माहिती असल्याचं वक्तव्य करून शरद पवारांनी भाजपच्या जिव्हारी लागणारा घाव टाकलेला होता आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा पवारांच्या तोंडून मी सत्य बाहेर आणलं असा खोचक टोलाही लगावला। या वादामध्ये आता आशिष शेलार यांनी उडी घेतलेली आहे। शरद पवारांची गुगली नव्हती तर गाजराची पुंगी होती अशी खिल्ली शेलारांनी उडवली आहे। पवारांच्या गुगलीवर कोण क्लीन बोल्ड झालं याचा पर्दाफाशही शेलारांनी केलाय। स्पष्टपणे सांगायचं झालं तर गुगली बिगली काही नाही, ती गाजराची पुंगी आहे। वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली। या गाजराच्या पुंगीच्या वाजवण्यामध्ये त्रिफळाचीत कोणी झाला असेल तर उद्धवजी आणि त्यांचा पक्ष झाला। ते अजूनही अनेस्थेशिया दिल्यासारखे आहेत। आशिष शेलारांनी पवारांच्या गुगलीवरून ठाकरे गटाला टोले लगावल्यानं संजय राऊतही राजकीय पॅड लावून पिचवर उतरले। शरद पवारांनी गुगली टाकली नसती तर राष्ट्रपती राजवट उठली नसती आणि वेगळं खोके सरकार निर्माण झालं असतं असा पलटवार संजय राऊतांनी केलाय। शरद पवारांच्या राजकीय गुगलीनं राज्यभरामध्ये प्रचंड गदारोळ उडाल्यानं अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या विषयावर थेट भाष्य केलंय। राज्यासाठी पुढे मी काय करणार, गेलेल्या नोकऱ्या परत कसा आणणार, सिलेंडरचा भाव कमी कसा करणार, महागाई कशी कमी करणार याच्याबद्दल ते काहीच बोलत नाही। हे सोडून सगळं बोलतायत, नाही तर काहीच नाही झालं तर पार्टीचा शपथविधी। देशामध्ये यावर्षी आयसीसीचा क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात आलेला आहे। 5 ऑक्टोबर पासून वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरू होणार आहेत, तर इकडे महाराष्ट्रात पॉलिटिकल कपच्या मॅचेस सातत्यानं सुरूच आहेत। शरद पवारांनी आता गुगली टाकून सत्ताधाऱ्यांच्या बॅट्समनची भंबेरी उडवलेली आहे। त्यामुळे आता सत्ताधारी बॅट्समन दणदणीत स्ट्रेट ड्राईव्ह खेचणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।